कहाणी बुध बृहस्पतीची. एकूण 32 कहाण्या आहेत. एका वेळी इतकी व्रते करणे कोणालाही शक्य नाही, ते अपेक्षितही नाही. मात्र या कहाण्या वाचाव्यात. बोध लक्षात घ्यावा. आपल्याला भावेल ते किंवा ती व्रते यथासांग श्रद्धेने करावीत. हे या कहाण्यांचे महात्म्य. कहाणी. एका राजाला 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज 2-3 अतिथी भिक्षा मागायला येत. त्यांना विनमुख पाठवले जाई. कालांतराने राजाला विपन्नावस्था आली. गरिबी आली तरीही ते अतिथी भिक्षा मागायला दारी येत असत. धाकट्या सुनेला दारी आलेल्या माणसाला आपण विनमुख पाठवतो याचे वैषम्य वाटत असे. तसे तिने त्या दोघांना सांगून क्षमा मागितली आणि परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय विचारला. त्यांनी मार्ग दाखवल्यामुळे उपाय केल्यावर गेलेले राज्य परत मिळाले आणि पूर्वीचे वैभव मिळाले. बुध बृहस्पतीची उपासना करा असे कहाणी सांगते. भावार्थ. 7 मुली, 7 मुलगे, 7 सुना असे या कहाणीत सगळं 7 आहे. 7 ऋषी, 7 छंद, 7 योग, 7 भूत, 7 वायू, 7 द्वीप, 7 स्वर्ग, 7 पाताल, 7 समुद्र, 7 पर्वत, 7 पुरी, 7 वार, 7 रंग, 7 संगीताचे सूर, 7 चक्र सप्तपदी आहेत असे मानले जाते. कहाणीत 7 म्हणण्यामागे खूप, पुष्कळ असाच काहीसा अर्थ असावा. राजा म्हणजे खूप मोठा सम्राट असे नसून श्रीमंत, जमीनदार माणूस किंवा घराणे असा अर्थ घेणे उचित ठरेल. पूर्वी वतनदारांना वतनाचे किंवा गावाचे राजे मानले जाई. तेथील लोकांच्या संरक्षणाची, सोयी सुविधांची जबाबदारी त्यांच्यावर असे. तात्पर्य. या कहाणीत होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून देता येत नाही हे वाक्य अगदी खरे आहे. वर्तमानात यथाशक्ती इतरांना मदत करावी, दान करत जावे. भीक आणि भिक्षा यात फरक आहे. आताच्या काळात भिक्षा मागायला कोणी येत नाही. भीक मात्र सर्रास मागितली जाते. भीक देणे समर्थनीय नाही. भीक देऊ नये, पण त्या व्यक्तीचा अपमान करू नये. एकतर लक्ष देऊ नये किंवा नमस्कार करावा. दिले नाही तरी अपशब्द बोलू नयेत. हाताने, मानेने किंवा तोंडाने नाही म्हणू नये. आताच्या काळात असे वागणे योग्य आणि संयुक्तिक ठरेल. इतरांना घरी बोलावून जेवू घालण्यात त्या निमित्ताने चौरस आहार केला जावा अशी योजना असावी. कोणाला घरी जेवायला बोलावले तर सर्व स्वयंपाक अधिक काळजीपूर्वक निगुतीने केला जातो. बुध आणि बृहस्पती म्हणजे बुद्धी आणि ज्ञान यांचे दाते आहेत. या दोघांचे सहाय्य असले तर वैभव मिळवू शकतो. हत्तीण दोनदा धाकट्या मुलाच्या गळ्यातच माळ घालते आणि राजा म्हणून त्याची नेमणूक होते. योग आला की सर्व सुरळीत होते आणि जो संधीचा फायदा घेऊ शकतो तोच आयुष्यात पुढे जातो. पूर्वी जेवायला पंक्ती असायच्या. पंक्तीत अन्नशुद्धी म्हणून वाढपाच्या शेवटी यजमान तूप वाढत असत. तो त्यांचा एक प्रकारचा मान होता आणि जेवणाऱ्यांनी जेवण सुरू करावे याची ती खूण होती. अशा वेगवेगळ्या रीती जे जवळ असेल त्यातलेच थोडे दुसऱ्याला द्यावे असे सांगणारी ही साधीशी गोष्ट. जे कमवू त्यातला 10वा हिस्सा समाजोपयोगी गोष्टीसाठी, दानधर्मासाठी खर्च करावा असा संकेत आहे. किती दिले त्यापेक्षा कसे दिले यावर दानत अवलंबून असते. शक्य तितकी प्रत्येकाने गरजू माणसाला मदत करावी हे या कहाणीचे तात्पर्य.